जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 17वा. प्रकृती पुरुष नाम. समास 8वा. तत्व निरूपण नाम. श्रीराम समर्थ. नाभीपासून उन्मेष वृत्ती, तेची परा जाणीजे श्रोती, ध्वनिरूप पश्यंती हृदयी वसे. श्री समर्थांनी दशक 17 समास 8 मध्ये तत्व निरूपण केलेला आहे. हा समास आज आपण आरंभ करत आहोत. या समासामध्ये श्री समर्थांनी पंचीकरणाचा भाग सांगितलेला आहे. आता अनेकांना पंचीकरण म्हणजे काय याबद्दल प्रश्न पडतो. समर्थांनी यामध्ये पंचीकरणाचा विचार दिलेला आहे. त्यामध्ये अंतःकरण पंचक, प्राण पंचक, इंद्रिय पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक आणि विषय पंचक अशा प्रकारची 5 पंचक यामध्ये सांगितलेली आहेत. त्यामध्ये समर्थांनी 4 वाणी आणि त्या 4 वाणींचे प्रकार आणि अधिक सविस्तर भाग यामध्ये आज आपण पाहणार आहोत. सूक्ष्म देहाची ही तत्वे आहेत. 4 प्रकारचे आहेत देह आहेत. पहिला देह स्थूल आहे, दुसरा सूक्ष्म देह, तिसरा कारण देह आणि चौथा आहे तो महाकारण देह. त्यापैकी स्थूल देह आपल्याला कल्पना आहे. जो आमच्या डोळ्यांनी दिसतो त्याला स्थूल देह असं म्हणतात. या स्थूल देहाच्या आतमध्ये अजून एक देह आहे ज्याला आपण सूक्ष्म देह असं म्हटलेलं आहे. म्हणून सूक्ष्म देहाची अशा प्रकारे 5 तत्वे आहेत. त्यापैकी पंचमहाभूत आकाशाची म्हणजे अंतःकरणाची पंचक, त्यानंतर वायूचे पंचक, नंतर तेजाचे पंचक, त्यानंतर आपाचे पंचक आणि पृथ्वीचे पंचक. याचा सगळा विचार या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगत आहेत. अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्या समोर समर्थ येथे देतात आहे. त्याचं स्पष्टीकरण आता आपण श्रवण करूया. नाभीपासून उन्मेष वृत्ती, तेची परा जाणीजे श्रुती, ध्वनिरूप पश्यंती हृदयी वसे. कंठापासून नाद झाला, मध्यमा वाचा बोलीजे त्याला, उच्चार होता अक्षराला वैखरी बोलीजे. अत्यंत शांततेने याचा विचार करा. समर्थ म्हणतायत नाभीपासून उन्मेष वृत्ती. उन्मेष म्हणजे स्फुरण. पहिलं स्फुरण आमचं कुठे होतं तर ती जागा समर्थांनी परावाणी सांगितलेली आहे. परावाणी म्हणजे नाभी कमलातून इथे पहिलं स्फुरण होते. त्या स्फुरणाला उन्मेष वृत्ती असं म्हटलेलं आहे. तिथून त्याची सुरुवात होते, तिथून त्याचा जन्म होतो, तिथून त्याचं उगमस्थान आहे. कोणाचं? त्या वृत्तीचं. म्हणून समर्थ म्हणतायत नाभीपासून उन्मेष वृत्ती, तेची परा जाणीजे श्रोती. त्यालाच आम्ही वाणीच्या नावाने परावाणी म्हणतो. उन्मेष वृत्तीलाच परावाणी असं म्हटलेलं आहे. ही परावाणी आमच्या नाभी कमलाजवळ स्फुरण पावते. आता ती स्फुरण पावल्यानंतर तिला जो पहिला कोंब येतो किंवा त्याची पहिली जागा जी बदलते त्याचं नाव त्यांनी पश्यंती ठेवलेलं आहे. म्हणजे उफराट नाम घ्यायचं आहे. म्हणजे नाभी, हृदय, कंठ आणि मग जीभ असे 4 जागा आहेत. नाभीजवळ परावाणी त्याच्यावर आलेलो आहे. तिला म्हणतात पश्यंती. पश्यंतीमध्ये ध्वनिरूप पश्यंती हृदयी वसे. आता ध्वनीच्या माध्यमातून आम्हाला हृदयाजवळ त्याचा ध्वनी ऐकायला मिळतो. नाभी कमलाजवळ होणाऱ्या स्फुरणाचा ध्वनी आम्हाला ऐकू येत नाही. तो अत्यंत सूक्ष्मोत्तम आहे. त्यामुळे तो आम्हाला ऐकूही येत नाही. परंतु जो पश्यंती जवळ आहे तो हृदयाचा ठोका आहे, तो आम्हाला मात्र कळतो. त्याला म्हटलेलं आहे उन्मेष वृत्ती. उन्मेष वृत्ती
नाभी कमलाजवळ म्हणजे परावानीजवळ. आणि ध्वनिरूप पश्यंती हृदयी वसे म्हणजे ध्वनीचा जो संबंध आहे तो हृदयाशी आहे. म्हणून समर्थ म्हणतात त्यापेक्षा थोडं वर जरा या, म्हणजे कुठे कंठाजवळ या. पश्यंती हृदय कंठ, कंठापासून नाद झाला, कंठापासून नाद झाला. मध्यमा वाचा बोलीजे त्याला, म्हणजे त्याला मध्यमा असं म्हणतात. म्हणजे पश्यंती त्यानंतर मध्यमा आणि मध्यमानंतर उच्चार होता अक्षराचा वैखरी बोलीजे. समर्थ काय म्हणतायत? मध्यमानंतर उच्चार होता अक्षराला वैखरी बोलीजे. आता त्या कंठामध्ये होणारा जो शब्द आहे तो जिभेच्या माध्यमातून त्याचा उच्चार केला जातो, त्याला त्यावेळी वैखरी असे म्हणतात. म्हणून अनेक वेळा वैखरी म्हणजे जीभ असं आपण म्हणतो. उन्मेष वृत्ती नाभी कमलाजवळ परेमध्ये, त्यानंतर हृदयाजवळ म्हणजे पश्यंती त्याला ध्वनिरूप, कंठाजवळ नादरूप, पश्यंतीजवळ ध्वनिरूप, कंठाजवळ नादरूप. आणि कंठाच्या पेक्षा बाहेर जेव्हा येते तेव्हा तिला शब्दरूप होतो आणि अक्षररूप होतो, तिला आपण वैखरी असं म्हणतो. त्याप्रमाणे नाभिस्थानी परावाचा तोची ठाव अंतकरणाचा, अंतकरण पंचकाचा निवाडा ऐसा. आता त्याचा तुम्ही जो निवाडा लक्षात घ्या. समर्थ म्हणतायत 4 परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी. याची जी सुरुवात आहे ती पहिल्यांदा नाभी कमलाजवळ आहे. कुठे आहे? नाभी कमलाजवळ. म्हणून इथे म्हटलं आहे नाभिस्थानी परावाचा तोची ठाव अंतकरणाचा. तो जो ठाव आहे अंतकरणाचा ठाव म्हणजे वृत्तीचा जो पहिला स्फुरण जो आहे ते स्फुरण नाभीजवळ आहे. म्हणून समर्थ त्याला अंतःकरण असं म्हणतात. या अंतःकरणाचा निवाडा ऐका. निर्विकल्प जे स्फुरण उगेच असता आठवण, ते जाणावे अंतःकरण जाणती कळा. समर्थांनी त्याचा अजून उलगडा करताना म्हटलंय की नाभी कमलाजवळ जी परावानी आहे ती परावानी, त्या परावानीमध्ये निर्माण झालेलं पहिलं स्फुरण हे स्फुरण निर्विकल्प आहे. निर्विकल्प म्हणजे विकल्प नाही. मी फक्त एकटा, जिथे दुसरा तेथे कोणीच नाही, विकल्पच नाही आहे. म्हणून निर्विकल्प जे स्फुरण उगेच म्हणजे तिथे तो एकटाच आहे, कारण नाही त्याला. उगेच असता आठवण, आपण बसलेलो असताना अचानक आम्हाला काहीतरी आठवते, काहीही कारण नसते आठवण्याचं, उगाचच. त्याचं जे पहिलं स्फुरण आहे तेच तुमच्या नाभी जवळ आहे. ते जाणावे अंतःकरण जाणती कळा. अशा प्रकारे तुम्ही ते जाणून घ्या. अंतःकरण आठवले म्हणजे अंतःकरण आहे तिथे फक्त आठवण आहे. त्या आठवणीला कुठल्याही प्रकारचा लेश नाही, आठवणीला कुठल्याही प्रकारचं द्वंद्व नाही, आठवणीला कुठल्याही प्रकारचे कारण नाहीत. समर्थ म्हणतात अंतःकरण आठवले, पुढे होय नवेसे गमले. पुढे होय नवेसे गमले, पुढे आहे किंवा नाही असा विचार निर्माण झाला. करू की नको करू? पुढे म्हटलंय समर्थांनी किंवा करू न करू ऐसे वाटले तेची मन. किती मनाची स्पष्ट कल्पना समर्थाने दिली. पहिलं स्फुरण झालं, मग त्या स्फुरणाच्या बद्दल संभ्रम निर्माण झाला, द्वंद्व आलं. हे करू की नको, असं म्हणावं की नसावं, असं असावं की नसावं, मनामध्ये अशा प्रकारचा विकल्प निर्माण झाला. त्याला मन असं म्हणतात. संकल्प विकल्पाधिक मन.
संकल्प आहे, विकल्प आहे, अशा प्रकारचं जे स्फुरण आहे ते मनाची जागा आहे. म्हणजे अंतःकरणामधील 5 कप्पे आहेत. पहिला मोठा कप्पा म्हणजे ते अंतःकरण आहे. त्या अंतःकरणामध्ये छोटे छोटे अजून 4 कप्पे आहेत. पहिला कप्पा आहे मन, दुसरा कप्पा बुद्धी, तिसरा कप्पा चित्त आणि 5वा आहे तो अहंकार आहे. आणि या सगळ्यांचा एक मोठा कप्पा आहे, त्याला आपण अंतःकरण म्हणतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे त्याला आम्ही मन असं म्हणू. पुढे दिलं आहे संकल्प विकल्प तेची मन, संकल्प आणि विकल्प त्याला मन म्हणावं. जेणेकरिता अनुमान पुढे निश्चय तो जाण, रूप बुद्धीचे. पण या मनाच्या पुढे बुद्धी आहे. कारण पहिलं स्फुरण अंतःकरणामध्ये, दुसऱ्या कप्प्यात ते आल्याबरोबर संकल्प विकल्प निर्माण झाला. त्याला आम्ही मन असं म्हटलं. त्या मनाच्या पुढं आलं की आम्ही निर्णय घेण्याचं काम केलं आहे. ते कोणी केलं होतं? बुद्धीने केलं. म्हणून बुद्धी त्याला तिसरा कप्पा आहे. आणि चौथा कप्पा समर्थ म्हणतात करी न ची अथवा न करी, करी न ची अथवा न करी, ऐसा निश्चयोची करी, तेची बुद्धी हे अंतरी विवेक के जाणावी. पहिला मनामध्ये प्रश्न होता की हे करावं की नाही करावं, असं असावं की नसावं. पण जेव्हा आपल्या बुद्धीने विचार करून त्याचा निर्णय दिलेला आहे, ते निर्णयात्मक जे कार्य आहे ते बुद्धीचं क्षेत्र आहे. म्हणून बुद्धीवरून काम केलं पाहिजे. मनात आलं म्हणून केलं तर ते कधी कधी चुकू शकते. आम्ही विवेकाने, विवेक बुद्धी हा शब्द वापरला आहे. ती विवेक बुद्धी जर वापरली तर आपल्या हातून चूक होत नाही. पण मनाचं ऐकलं तर चूक होते. म्हणून बोलताना आपण म्हणतो भावनेच्या भरात करून टाकलं हो मी. भावनेच्या भरात माझ्या लक्षात आलं नाही, पण भावना ओसरली म्हणजे बुद्धी स्थिर झाली. मग लक्षात येतं की आपण जे केलं खरं, पण ती चूक केली. आपण भावनेच्या भरात बोलून टाकतो, पण बोलल्यानंतर बुद्धी त्याचा विचार करते. तेव्हा ते आपल्या लक्षात येतं की आपली चूक घडली आहे. म्हणून मनाला स्थिर होऊ द्यावं, बुद्धीला निर्णय घेऊ द्यावा आणि मग हातातून काम व्हावं. पहिलं स्फुरण आहे निर्णयाप्रमाणे आपण वागलो आहे, मग पुढील कार्यापुढे विघ्न नाही आहे. म्हणून समर्थ इथे म्हणता आहेत जे वस्तूचा निश्चय केला, पुढे तेची चिंतू लागला, ते चित्त बोलिल्या बोला यथार्थ मानावे. समर्थ म्हणतायत की आपण बुद्धीने निर्णय घेतला, पण बुद्धीने निर्णय घेऊन कार्य होत नाही. निर्णय फक्त निश्चय करून टाकते, पण निश्चयानंतर ते करण्यासाठी जी मनामध्ये घालमेल चालू असते त्या घालमेलीला चिंतन असं म्हणतात. ते सतत चिंतन करून करून ते चिंतन आपल्या देहाकडनं ते कार्य करून घेते. म्हणून चिंतन असलं पाहिजे, मग ते कार्य होते. ते पहिले मनात येऊ द्या, मनाचा गोंधळ मिटू द्या, त्याचं मनामधून रूपांतर बुद्धीमध्ये होऊ द्या, बुद्धीला निर्णय घेऊ द्या, बुद्धीने दिलेला निर्णय तो चिंतनाला जाऊ द्या, त्याचं चलबिचल होऊ द्या आणि चलबिचलानंतर पुढे त्याच्या हातून कार्य घडू द्या. पुढे कार्याचा अभिमान धरणे. पुढे कार्य करतो, पण करणारा करता हा भगवंत आहे. या भावातून केलं तर सुख दुःखाचा विषय नाही, पण तो करणारा मी आहे असं म्हटलं की त्याच्यातून जन्माला येणारा आहे ते सुख आणि दुःख. म्हणून मी करता ऐसे म्हणसी, तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. म्हणून मी करणारा नाही, मी फक्त द्रष्टा आहे. कार्य करणारा हा भगवंत आहे, पण कार्याचा अभिमान माणसाला येतो.
मी केलं, माझ्यामुळे झालं, माझ्याकडून घडलं, असं जेव्हा अहंकार येतो तिथे समर्थ म्हणताहेत, पुढे कार्याचा अभिमान धरणे, हे कार्ये तो अगत्य करणे, ऐस्या कार्यास प्रवर्तने, तेची अहंकारू. ते अहंकाराची जागा आहे, तो अहंकाराचे स्थान आहे, ते अहंकाराचे स्थान आहे. म्हणून अशा प्रकारे आपण अहंकारामध्ये जाऊन पडतो आणि अहंकार धरून मग आपल्या हातून कार्य घडते किंवा कार्यामध्ये आपल्याला आपोआपच अहंकाराची बाधा होते आणि त्या बाधेतून मनुष्य दुःखी होतो आणि भगवंतापासून अंतरतो. अहंकाराचा वारा न लागो राजसारा, अहंकाराचा वारा न लागो राजसारा, माझी अदृष्ट दासा भावनी करासी, असे नामदेव महाराज म्हणतात. म्हणून हा अहंकार नसावा असं संतांनी सांगितलेलं आहे. कुठला अहंकार? कार्य करायला बंधन नाही, काम करायला हरकत नाही, पण मी केलं याला बंधन आहे. सुनेने सगळं काम करावं पण सासूला बोलू नये की मी केलं म्हणून, तर तिचं कौतुक आहे पण मी करण्यामध्ये तिचा द्वेष वाढण्याची शक्यता आहे. उलट सासूने सुनेचंच कौतुक करावं तिने काम केल्याबद्दल. सुनेनं मी केलं नाही तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे झालं असं म्हणावं. मी फक्त केलं आहे, सांगितलं तुम्ही. भाजी जर घरातली चांगली झाली असेल सुनेच्या हातची, तर सासूने भाजी चांगली झाली म्हणावी, आवडली म्हणावी. सुनेनं म्हणावं मी भाजी केली खरी, पण तुम्ही सांगितलं तेवढंच मी त्याच्यात तिखट टाकलेलं आहे, तुम्ही सांगितलं तेवढंच मी त्याच्यात मीठ टाकलेलं आहे, तुम्ही सांगितलं तेवढंच मी तिला त्याच्याप्रमाणे फोडणी दिलेली आहे आणि म्हणूनच ते सगळं चांगलं झालेलं आहे. याचा अर्थ कर्ता कोण आहे? भगवंत आहे असं समजावं. म्हणजे मग कार्याचा अनुभव येत नाही, अहंकार येत नाही. माणसाने सगळं काम करावं, काम करणाऱ्याला कुठेही बंधन नाही, फक्त त्या कार्याच्या अभिमानाला बंधन आहे. आणि तो अभिमानाचा वारा का लागतो? कारण देहाकडनं त्याच्या तो घडत असते आणि ते घडत असताना तो देही म्हणजे मी आहे, तो जो अहंकार आहे तो अहंकार बाधा निर्माण करतो. म्हणून समर्थांनी इथे अहंकार असं म्हटलेलं आहे. ऐसे अंतःकरण पंचक, पंचवृत्ती मिळवून एक, कार्यभागे प्रकार पंचक वेगळाले. अशा प्रकारे वेगवेगळ्या अंतःकरणाच्या जागा आपण पाहिलेल्या आहेत. म्हणून समर्थांनी अशा प्रकारे अंतःकरण असं उलगडून सांगितलेलं आहे. ते अंतःकरण म्हणजे नुसतं अंतःकरण नाही, तर आपल्याला अंतःकरण म्हणजे मन, मन म्हणजे बुद्धी, बुद्धी म्हणजे अहंकार आणि अहंकार म्हणजे जे चित्त, चित्त मन बुद्धी एकच आहे असं वाटते. पण त्याचे सुद्धा बारकावे समर्थ सांगतायत, ते समजून घ्या. उदाहरणार्थ की माझ्या मनात सकाळी उठल्यानंतर विचार आला. आता कुठला विचार आला? लग्नाला जायचं. लग्नाला जायचं माझ्या मनात विचार आल्याबरोबर मी काय केलं? मनाने विचार करून दिला. पहिलं स्फुरण कुठे आलं? परावानीच्या ठिकाणी आलं. ते पहिलं स्फुरण सांगते आहे की लग्नाला जावोय, लग्नाला जायचंय. पण ते जायचं म्हटल्यावर ते पहिलं जे स्फुरण आहे ते निर्माण झाल्याबरोबर त्याची जागा मनामध्ये येते, म्हणजे हृदयाजवळ येते. म्हणून मन पहिलं परा. नंतर पच्छंतीमध्ये संकल्प विकल्प आहे, जाऊ की नको, जाऊ की नको. मग नाना प्रकारचे विचार येतात. त्या विचारांमध्ये सकारात्मक येतात ते वेगळे, नकारात्मक येतात ते वेगळे. आपण नाही गेलो तर बरोबर नाही असं मन एक म्हणते. दुसरे मन काय म्हणते? त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काम दुसरं आहे माझं, मग कशाला जाऊ, ते काम करू. पुन्हा ते एक मन म्हणत असतं की आपल्या मुलाच्या लग्नाला ते सगळे लोक आले होते, त्यांच्या मुलीच्या लग्नाला मला गेलंच पाहिजे. संकल्प आणि विकल्प सारखा मनात गोंधळ करतो. आणि जे संकल्प विकल्पाची जागा म्हणजे तुमचं जे मन आहे. म्हणून आम्ही म्हणतो माझ्या मनाप्रमाणे वागलो.
याचा अर्थ चूक केली. मनाप्रमाणे वागू नका, बुद्धीप्रमाणे वागा. बुद्धिपूर्वक निर्णय घ्या. एखादी गोष्ट मला आवडली आणि मी हो म्हटलो, नंतर लक्षात येतं की ती आवडली होती पण ती फसवी निघाली. एखादा दागिना मला चांगला वाटला म्हणून मी घेतला आणि घरी आल्यावर लक्षात आलं की तो खोटा निघाला. याचा अर्थ मनाने निर्णय घेऊ नका, बुद्धीने घ्या. त्याला कसोटीवर घासा. त्या सोनाराकडे सोनं पारखण्यासाठी कसोटी आहे. आम्ही कपडे विकत घ्यायला जातो तेव्हा परीक्षा करणाऱ्याला घेऊन जातो आणि ते परीक्षक बरोबर सांगतात, हा कपडा खरंच किमतीचा आहे का, हा किती रुपयाला घ्यायला पाहिजे, हा चांगला निघेल की वाईट निघेल, कोणता पॅटर्न आहे, मला वाटलं म्हणून मी करू नये. गमतीदार गोष्ट आहे याच्यावर एक ऐका का. एक गृहस्थ होते. लोकांनी त्यांना सांगितलं की ते कीर्तनाला प्रवचनाला जाऊन बसायचे. प्रवचनकारांनी एकदा त्यांच्या प्रवचनात सांगितलं की माणसाने कुठलाही चिंतन विचार केल्याशिवाय करू नये. तो मनुष्य त्याच्या वसुलीत बसायचा. रोज त्याच्या मनात कोणता एक विचार यायचा. त्यांनी गेले 15 दिवस विचार केला आणि 15 दिवसानंतर त्याने निर्णयपूर्वक विचार केला की आता आपण निश्चयात्मक काम करायचं आहे. काय निश्चय केला त्याने तर जागेवरून उठला आणि समोरून जाणारा जो म्हशींचा कळपा होता त्यातली एक म्हैस अशी होती की तिची शिंग अशी गोल होती. त्याला असं वाटलं की खुर्चीसारखी जागा आहे, आपण उडी मारून त्या शिंगात जाऊन बसावं. आणि पुढे त्याने काय केलं, त्याने खरंच उडी मारली आणि तिच्या शिंगात जाऊन तो बसला. काय करावं तिने, म्हैस घाबरली, बिथरली आणि तिने त्याला काट्यात नेऊन फेकून दिलं. त्याचा पाय मोडला. लोक त्याला बघायला आले. लोकांनी विचारलं, काय हो, कसे काय पडले तुम्ही, कसं काय पाय मोडला. पाय मोडायचं काही कारण नाही. मी किती दिवस झाले, तो सांगतोय, विचार करत होतो. बुवा सांगायची की कुठलंही काम विचारपूर्वक करा. 15 दिवस झाले की विचार करत होतो मी की या म्हशींच्या शिंगात उडी मारून बसायचं आहे मला. शेवटी 15 दिवसातून निर्णय घेतलाच आणि मी उडी मारली, पण त्या म्हशीने मला पाडले आणि माझा पाय मग मोडला. लोक म्हणाली, अहो जरा विचार तरी करून करायचं, काही करता तुम्ही. ते म्हणाले, अहो मी विचार करूनच केलं हे. समर्थ म्हणतात, विचार करणे याचा अर्थ विवेक विचार करणे, नुसता विचार नाही. कोणता विचार सांगितलाय, विवेक विचार. साधक बाधक विचार करणे, मनामध्ये येणे, आठवण होणे हे परेचं क्षेत्र आहे. मनामध्ये येणे आणि ते करू की नको करू असं असणे हे मनाचे क्षेत्र आहे. निर्माण झालेला विचार आहे, तो करावा असा विचार येणं बुद्धीचं क्षेत्र आहे आणि त्या बुद्धीमध्ये सुद्धा विवेक बुद्धीचा भाग आहे. त्या विवेक बुद्धीने घेतलेला निर्णय आहे आणि मग पुढे मात्र सारखं त्याचं चिंतन सुरू झालं आहे. ते क्षेत्र चित्ताचं आहे आणि चित्ताच्या क्षेत्रानंतर मी प्रत्यक्ष कार्य केलेलं आहे आणि मी केलेलं आहे असा अहंकार आहे, म्हणून तो अहंकाराचं ते स्थान आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहेत की अशा प्रकारे मन, बुद्धी, चित्त, अहंकाराला हळूहळू त्याची ऊर्ध्वगती आहे. पहिल्यांदा ते सूक्ष्म आहे, परेमध्ये सूक्ष्म आहे. जैसे पाचही प्राण कार्य भागे वेगळाले जाण, नाही तरी वायोचे लक्षण एकची असे. सर्वांगी व्यान नाभी समान, कंठी उदान गुढी अपान, मुखी नासिकी प्राण नयमस्त जाणावा. अंतःकरण पंचकाचे त्यांनी वेगवेगळे भाग सांगितले आहेत. आणि ऐसे पंचकरण, अंतःकरण पंचक, पंचवृत्ती मिळून एक. ऐसे अंतःकरण पंचक, पंचवृत्ती मिळून एक. कार्य भागे प्रकार पंचक वेगळाले. 5 प्रकारचे प्राण आहेत. त्या 5 प्रकारची जागा त्यांची भिन्न भिन्न आहे प्राणांची, परंतु त्याचं जे तत्व पहिलं ते एकच आहे.
आपल्या घरामध्ये जेवण करत असताना वेगवेगळे जर आम्ही पात्र ठेवले आणि त्या पात्रामध्ये ठेवलेला पदार्थ एकच असेल तरी सुद्धा त्या पात्राच्या धारणशक्तीमुळे त्यामध्ये भिन्नता निर्माण होते. त्यामध्ये कार्य करण्याची क्षमता भिन्न असल्यामुळे त्याचा अर्थ बदलतो. माणूस एकच आहे पण तो वेगवेगळ्या ठिकाणी आपलं वेगवेगळं रूप धारण करतो. आता उदाहरणार्थ, तो ऑफिसमध्ये असताना साहेब असतो, पत्नीसमोर असताना पती असतो, मुलासमोर असताना तो पिता असतो, समाजासमोर असताना तो नागरिक असतो. तो त्याचे रूप बदलतो. तो त्याचं जागेवर गेल्यानंतर त्याचे कार्य पण बदलते. त्याप्रमाणे या 5 प्राणांचं आहे पंचप्राण. हे 5ही प्राण म्हणजे व्यान, समान, उदान, अपान आणि प्राण असे 5 प्राण आहेत. त्यांचे स्थान बदलले म्हणून त्यांचं नामकरण बदललं. तसं अंतःकरणाच्या बाबतीतही आहे. तो जो पहिला विचार तरंग आहे त्या विचार तरंगाच्या जागा बदलल्या, त्यामुळे त्याचं प्रगटीकरण सुद्धा बदललेलं आहे. सूक्ष्म विचार आहे. अंतःकरणाच्या मध्ये हे 4 कप्पे सांगितले: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. पहिल्या विचाराचा जो स्फुरण आहे, पहिल्या विचाराचा जो तरंग आहे, तो तरंग जिथे उमटतो त्याला अंतःकरण म्हणतात. त्या विचारांचा जो गोंधळ आहे तो आम्हाला मनात पाहायला मिळतो. जागा तीच आहे, परंतु एकाला आपण अंतःकरण म्हटलं आणि दुसऱ्याला मन म्हटलं. त्या मनामधला जो गोंधळ मिटलेला आहे त्याला आम्ही बुद्धी म्हटलं. बुद्धीने सारखं चिंतन केलं म्हणून त्याला चित्त म्हटलं. आणि चित्तामध्ये मी करतो अशी भावना जन्माला आल्यामुळे तिथे अहंकार निर्माण झाला. तशा प्रकारे 5 प्राण आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या जागेवर आहेत. सर्वांगी व्यान, सर्व अंगामध्ये ऑक्सिजन आहे, सर्व अंगामध्ये वायू आहे, म्हणून त्या वायूला शास्त्रामध्ये व्यान असं म्हणतात. नाभी समान, तो जर फक्त नाभीच्या ठिकाणी जर स्थिर राहिला तर त्याला समान असं नाव दिलेलं आहे. पुढे सांगितले कंठी उदान, कंठामध्ये जेव्हा तो येतो तेव्हा उदान म्हणतात त्याला. गुढी अपान, उपस्थानामध्ये असेल तर त्याला उदान म्हणतात. मुखी नासिका प्राण, मुखामध्ये नासिका, यामधून आपण जेव्हा वायू जातो तेव्हा त्याला आपण प्राण असं म्हणतो. मुखातून आणि नासिकेतून म्हणजे नाकातून नेमस्त जाणावा. बोलिले हे प्राण पंचक, आता ज्ञान इंद्रिये पंचक. स्तोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, नासिका ऐसी हे ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रियाची कल्पना आम्हाला आहे. ज्या इंद्रियांकडून आम्हाला बाहेरच्या भौतिक जगाची ओळख होते त्याला ज्ञानेंद्रिय असं म्हणतात. मग कोणकोणती ती इंद्रिय आहेत? पहिलं आहे स्तोत्र म्हणजे कान. आम्ही ऐकतो म्हणून आम्हाला ऐकल्यामुळे शब्दाच्या माध्यमातून किंवा आवाजाच्या माध्यमातून आम्ही त्याची परीक्षा करतो. हातातून बशी पडली तर त्याचा आवाज वेगळा आहे आणि ते भांडं कोणत्या धातूचं आहे ते सुद्धा आपले कान बरोबर ओळखतात. याचा अर्थ कानाच्या माध्यमातून आम्हाला ज्ञान होते, म्हणून कर्ण म्हणजे कान म्हणजे स्तोत्र. हे आमचे एक ज्ञानेंद्रिय आहे. आता दुसरं आहे ते त्वचा. त्वचेला स्पर्श जाणवतो, शीतोष्ण आम्ही राहू शकतो, म्हणून त्वचा ही पदार्थाचं ज्ञान करून देते, म्हणून तेही एक ज्ञानेंद्रिय आहे. चक्षु म्हणजे डोळे. डोळ्यांनी सुद्धा आम्हाला सर्व दिसते आणि त्यामुळे त्या डोळ्याच्या माध्यमातून आम्ही सगळ्या गोष्टी जाणतो. ज्या वेळेस मुलाला कान आलेले असतात त्यावेळेस त्याला त्याच्या अगोदर डोळे आलेले असतात. डोळे येणे आणि कान या माध्यमातून लहान मुलं ज्ञान प्राप्त करतात. आवाज पहिले ऐकतात आणि त्या दिशेने जातात, याचा अर्थ त्याला नजर आलेली आहे. पहिला जन्म झाल्याबरोबर ते कुठेतरी पाहत असते. त्याला कान आलेले नसल्यामुळे आवाजाचे त्याला ज्ञान होत नाही.
पण मोठा आवाज झाला तर ते दचकते, याचा अर्थ कान नसतात. टाळी वाजवल्याबरोबर ते डोळे मिटते, याचा अर्थ त्याला भय आहे. म्हणजे डोळ्याच्या माध्यमातून आणि कानाच्या माध्यमातून भौतिक जगताचं ज्ञान त्याला प्राप्त होते. म्हणून समर्थ म्हणतात त्याप्रमाणे जिव्हा आणि नासिका आहे. जिभेच्या माध्यमातून चवेचे ज्ञान होते आणि नासिकेच्या माध्यमातून गंधाचं ज्ञान होतं. म्हणजे आपल्याला नाना प्रकारचे जे सुगंध दुर्गंध हे जाणवतात, हे त्वचेला नाही, हे कानांना नाही, हे डोळ्यांना नाही, हे जिभेला नाही, हे फक्त नासिकेला कळते, म्हणजेच नाकाला कळते. म्हणून हे पाचही जे इंद्रिय आहेत त्यांना पंच ज्ञानेंद्रिय असं म्हटलेलं आहे. म्हणून स्तोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा आणि नासिका ऐसी हे ज्ञानेंद्रिये. वाचा, पाणी, पाद, शिश्न, गुद हे कर्म इंद्रिये प्रसिद्ध. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ऐसे हे विषय पंचक. समर्थाने इथे दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. एका ठिकाणी विषय पंचक सांगितले आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी सांगितले कर्म इंद्रिय. पंच कर्मेंद्रिय आहेत. जसे ज्ञानेंद्रिय 5 आहेत तसे इंद्रियांच्या माध्यमातून आम्ही कर्म करतो, आमच्याकडून कार्य घडते, त्याला पंच अशी कर्मेंद्रिय म्हटलेली आहेत. त्यापैकी पहिलं कर्मेंद्रिय वाचा म्हणजे वाणी. दुसरं आहे पाणी. या शब्दाचा अर्थ आहे हात. आपल्याला पाणी म्हणजे जल वाटते, पण पाणी या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये हात आहे. म्हणून विवाह प्रसंगी पाणी ग्रहण संस्कार आहे. याचा अर्थ हातात हात देणे. म्हणून जे पाणी म्हणजे हाताच्या माध्यमातून काम होते, वाचेच्या माध्यमातून बोलले जाते, पायाच्या माध्यमातून चालले जाते आणि आपलं मलमूत्र विसर्जन करण्यासाठी शिश्न आणि गुदाचा वापर होतो. ही सगळी कर्मेंद्रिय आहेत आणि कर्मेंद्रियाच्या माध्यमातून कर्म होते, म्हणून हे कर्मेंद्रिये प्रसिद्ध. आता विषय पंचक कोणते आहेत? ज्यांच्या इंद्रियांच्या माध्यमातून विषय सेवन केले जातात ते पंच विषय कोणते आहेत? तर पहिला शब्द, दुसरा स्पर्श, तिसरा रूप, चौथा रस आणि पाचवा गंध. प्रत्येकाचा आहे. जसं शब्द हे कानाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान देतात, म्हणजे कानाचा विषय शब्द झालेला आहे. स्पर्श, त्वचेचा विषय स्पर्श झालेला आहे. आता चक्षु म्हणजे डोळ्यांचा विषय दिसणारं दृश्य म्हणजे रूप. जिव्हा म्हणजे जीभ, याचा विषय झाला आहे रस. नासिका या शब्दाचा अर्थ गंध म्हणजे सुवास, वास घेणे हे नासिकेचं काम आहे. असे हे पाच विषय पंचक आहेत. आणि आता एकूण आपण अंतःकरण पंचक पाहिले, नंतर प्राणपंचक पाहिले, म्हणजे जिथे वायूंचे 5 प्रकार आहेत: व्यान, समान, उदान, अपान आणि 5वा येते प्राण. जसं आपण नैवेद्य दाखवताना आपण म्हणतो प्राणाय स्वहा, उदानाय स्वहा, समानाय स्वहा, अपनाय स्वाहा. हे पंचप्राण आहेत. हे जे पंचप्राण आहेत हे पंचप्राण. त्यानंतर पहिले अंतःकरण पंचक म्हणजे अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, पंचप्राण. त्यानंतर पंच ज्ञानेंद्रिये, स्तोत्र म्हणजे कर्ण, त्वचा, चक्षु म्हणजे डोळे, जिव्हा, जीभ आणि नासिका म्हणजे नाक. ज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिय. आता पंचकर्मेंद्रिय कोणती? वाचा, पाणी, पाद, शिश्न आणि गुद. या सगळ्यांची एकूण बेरीज केली, सगळ्यांचा मेळा केला तर 5वे विषय पंचक. ऐसी हे 5 पंचके. म्हणून 5 × 5 एकूण 25 तत्व झालेली आहेत. मग हे सगळे समर्थ म्हणतायत ऐसे हे 25 गुण मिळवून देह सूक्ष्म जाण, याचा कर्दम बोलिला श्रवण केले पाहिजे. याचा कर्दम म्हणजे चिखल. आपल्या एकाच देहामध्ये जसं एका ओल्या मातीच्या गोळ्याला आपण नाना प्रकारचे अवयव निर्माण करतो,
जसं की गणपतीची मूर्ती तयार करताना त्याचे 4 हात सोंड तयार करतो, त्याच्यापासून सगळे अवयव निर्माण होतात. हात, नाक, पाय, पोट अशा प्रकारे सगळ्या प्रकारचे जसे इंद्रिय एकाच अवयवाला, एकाच मूर्तीला आपण निर्माण करतो, तशाच प्रकारे एकाच अवयवाला हे 25 प्रकारचे गुण निर्माण होतात. म्हणून समर्थ म्हणतायत, याचा कर्दम म्हणजे चिखल करून त्याचं चिंतन केलं पाहिजे. अंतःकरण, व्यान, श्रवण, वाचा. आता एकेकाचे सहसंबंध असलेले गुण कोणते आहेत? तर अंतःकरण, व्यान, श्रवण आणि वाचा. पुढे सांगितले आहे, शब्द विषय आकाशाचा, पुढे विस्तार वायूचा बोलिला असे. मन समान, त्वचा पाणी, स्पर्श रूप हा पवनी, ऐसे हे अडाके साधुनी कोठा करावा. बुद्धी उदान, नयन चरण, रूप विषयाचे दर्शन, संकेते बोलिले मन घालून पाहिजे. चित्त अपान, जिव्हा शिष्ण, रस विषये आपजान, पुढे ऐका सावधान पृथ्वीचे रूप. अहंकार प्राण घ्राण, गुद गंध विषये जाण, ऐसे केले निरूपण शास्त्र मते. ऐसा हा सूक्ष्म देह, असा हा सूक्ष्म देह आहे. याचं सविस्तर आपण पुढे बघूया. पाहता होई जे निसंदेह, येथे मन घालून पाहे, त्यासीच हे उमजे. ऐसे सूक्ष्म देहे बोलिले, पुढे स्थूळ निरोपिले, आकाश पंचगुणे वर्तले कैसे स्थूळी. समर्थानी आता या सगळ्या देहांचा सहसंबंध कसा आहे तो आपल्याला सांगितलेला आहे. समर्थ म्हणतात आहे, आकाश याचा धर्म, याच्यामध्ये पहिलं आकाशामध्ये स्फुरण, प्रथम स्फुरण अंतःकरण म्हणजे ती जागा अंतःकरणाची आहे. त्यामध्ये जो वायू आहे तो सर्वांगी असलेला, आकाशामध्ये सर्वत्र वायू, शरीरात सर्वत्र वायू म्हणून तिला म्हटलं आहे सर्वांगी जो आहे तो व्यान. श्रवण, आकाशामध्ये शब्द, आपल्या अंतःकरणात जे शब्द मिळतात ते श्रवणाच्या माध्यमातून म्हणून श्रवण. आणि आकाशाचा पुढचा संबंध येणार आहे तो शब्द, वाचा म्हणून अशा प्रकारे बोलणे. आणि पृथ्वीचे विषय पंचकामध्ये शब्द, वाचा, श्रवण, व्यान, अंतःकरण आणि मूळ आकाश हे आकाशाचे धर्म. दुसरा धर्म दिला आहे त्यांनी वायूचा. वायू सर्वत्र आहे. तसंच मन संकल्प विकल्पात कधी इकडे असते तर कधी तिकडे असते, समान आहे. तो जो वायू आहे तो नाभिस्थानी आहे. पहिला व्यान होता तो सर्वांगी होता, इथे समान आहे. तो नाभी स्थानी आहे. त्वचा, त्वचा जाणवते शीतोष्ण, गरम आणि थंड दाखवते. आणि हस्त पदार्थ उचलतो, हाताने आपण काम करतो, पदार्थ उचलतो आणि त्वचेला स्पर्श होतो. अशा प्रकारे पृथ्वीचा स्पर्श, पृथ्वी पंचक. इथे तेज, तेजामधून काय निर्माण झालेलं आहे तर बुद्धी, उदान, त्यानंतर त्याचे ज्ञानेंद्रियांमध्ये चक्षु म्हणजे डोळे, कर्मेंद्रियांमध्ये पाय आणि त्याचा विषय आहे रूप म्हणजे डोळ्यांनी काय दिसेल तर रूप दिसेल. आप म्हणजे पाणी, पाण्यापासून काय आहे तर त्याचं आकाश तत्व आहे. चित्त, चिंतन करणे हे त्याचं कार्य आहे. अपान हा वायू अपानी, वृक्षस्थानी, गुदस्थानी असतो तो. त्यानंतर इंद्रिय पंचकामध्ये जिव्हा, जिभेला या गोष्टी जाणवतात. जिव्हा म्हणजे जीभ. पाणी म्हणजे पाण्याचा संबंध जिभेशी आहे म्हणजे रजस्वाद. कोणाला कळतो? आंबट, तिखट, गोड, कडू हे सगळं आमच्या जिभेला कळतं. आणि यासाठी मलमूत्र विसर्जनासाठी उपस्थ आम्हाला दिलेली आहे आणि त्यातून मलमूत्र विसर्जन होते. रस, पृथ्वीचे तत्व दिले आहे. अहंकार, प्राण, वायू नाकातून आणि मुखातून. नाक म्हणजे घ्राण, त्याचं कार्य सुगंध दुर्गंध समजणे.
गुद मत्सोत्सर्ग करणे आणि गंध कळणे अशा प्रकारे हे पंच सूक्ष्म देहाची तत्वे आहेत. काम क्रोध शोक मोह भये हा पंचविध आकाशाचा अन्वय. पुढे पंचविद्य वायो निरोपिला म्हणजे आकाशाचं त्यांनी 5 प्रकार सांगितले. आकाशात काय निर्माण होते, काम क्रोध शोक मोह आणि भय हे 5 आकाशाचे गुणदोष आहेत. म्हणून आपण म्हणतो ब्रह्म हे आकाशासारखं विशाल आहे. आकाश म्हणजे ब्रह्म नाही, कारण आकाशाला हे पंचदोष आलेले आहेत. शून्यत्वाचाही दोष आहे आणि हे काम क्रोध मद मोह याचाही दोष त्याला लागलेला आहे. पुढे म्हटलेला आहे वायूचे गुण कोणते आहेत तर समर्थ म्हणतायत चळन वळन प्रासारण निरोध आणि आकोचन हे पंचविध लक्षण प्रभंजनाचे. प्रभंजन म्हणजे वायू. वायूचे हे 5 प्रकार दिलेले आहेत. चळन वळन प्रासारण निरोध आणि आकुंचन. पुढे म्हटले आहे क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन हे तेजाचे पंचविध गुण आता पुढे आपलक्षण निरोपिले पाहिजे. आपाची पुन्हा रूप त्यांनी सांगितली आहेत. कोणत्या रूपाने आप प्राप्त होते तर शुक्लित श्रोणित लाळ मूत्र स्वेद अशा प्रकारे त्याचं प्रकटीकरण वेगवेगळं रूप बदलते आहे. ते आहे पाणीच. पृथ्वीचे 5 प्रकार पुन्हा समर्थ सांगतात. शुक्लित श्रोणित लाळ मूत्र स्वेद हा पंचविध आपाचा भेद पुढे पृथ्वी विशद केली पाहिजे. अस्ति मांस त्वचा नाडी रोम हे पृथ्वीचं पंचविध धर्म ऐसे स्थूळ देहाचं वर्म बोलिले असे. म्हणून पृथ्वी अस्ति मांस त्वचा नाडी आणि रोम म्हणजे केस अशा प्रकारे जे देहामध्ये दिसतात आहे ते पृथ्वीचे तत्व आहे. अशा प्रकारे एकूण 25 तत्व समर्थांनी येथे सांगितलेली आहेत, वर्णन केलेली आहेत. पृथ्वी आप तेज वायू आकाश पृथ्वी तेज वायू आकाश हे 5चे 25 ऐसे मिळवून स्थूळ देहास बोली जेते. तिसरा देह कारण आहे. अज्ञान चौथा देह महाकारण ज्ञान हे 4 देव निर्शिता विज्ञान परब्रह्मते. समर्थ म्हणतायत 4 देहाचं निरसन झालं तरच आम्हाला परब्रह्म काय आहे हे कळेल. विचारे 14 देहा वेगळे केले मी पण तत्वा सरिसे गेले अनन्य आत्मनिवेदन झाले परब्रह्मी. विवेके चुकला जन्म मृत्यू नरदेही साधिले महत्कृत्य भक्ती योगे कृत्य सार्थक झाले. इति श्री पंचीकरण केलेची करावे विवर्ण लोहाचे झाले सुवर्ण परिसाचे न योगे. हाही दृष्टांत घडेना परिसाचे न परिस करवेना शरण जाता साधूजना साधूच होईजे. समर्थाने शेवटी सांगितलं आहे की या तत्वाचं विवरण केलं तर या विवरणाअंती आम्हाला आमची ब्रह्म आहोत याची अनुभूती येते. म्हणून पंचीकरणाचा पसारा त्याचं व्यवस्थित विवरण आपण केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि समजून घेतल्यानंतर त्याचं निरसन केलं पाहिजे की याच्याशिवाय जो राहील त्याला परब्रह्म म्हणतात. म्हणून हा परब्रह्म मी आहे याचा अर्थ याच्या साधूच्या माध्यमातून आपल्याला साधू होता येते. म्हणून समर्थ म्हणतात परिसाची उपमा साहेना. परिसाची उपमा का साहत नाही कारण परिसामध्ये सामर्थ्य कशाचं आहे. लोखंडाचं सोन्यामध्ये रूपांतर करणं हे सामर्थ्य आहे. परिसाला दुसरा परिस निर्माण करता येत नाही. पण साधूंची महिमा संतांची महिमा सद्गुरूंची महिमा अगाध आहे. आपणासारखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी. आम्ही परब्रह्म तत्व आहोत याची अनुभूती साधू करून देतात. कारण ते साधू असतात, ते आपल्याला साधू करतात, ते संत करतात, ते आपल्याला संतत्व बहाल करतात, ते सद्गुरू असतात, ते आपल्याला सद्गुरू करतात आणि आपल्याला आपली भेटी घडवून देतात. म्हणून साधूंची संगती धरा असं समर्थ शेवटी सांगतायत.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे तत्वनिरूपणाम समास 8. जय जय रघुवीर समर्थ.